स्वप्नांच्या घरकुलाची राखण रांगोळी. बाळापुरात शॉर्ट सर्किटमुळे गोरे कुटुंबाचा संसार उघड्यावर आलाय. अत्यंत गरिबीतून आणि कष्टाने उभे केलेले हक्काचे घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना बाळापूर शहरातील गुजरातीपुरा भागात घडली आहे. येथील रहिवासी संतोष प्रल्हाद गोरे यांच्या घराला गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या आशेने आपले घरकुल पूर्ण केले होते. मात्र काळाच्या मनात काही वेगळेच होते. ज्या घरात सुखाने राहण्याचे स्वप्न पाहिले होते तेच घरकुल डोळ्यादेखत जळून राख होताना पाहण्याची वेळ गोरे कुटुंबावर आली. या भीषण आगीत रोख 40,000 रुपयांसह घरातील अन्नधान्य, फर्निचर, कपडे, साड्या आणि संपूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग जळून खाक झाले असून या आगीत त्यांचे अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागताच परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत तातडीने धाव घेतली आणि घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले, ज्यामुळे भीषण स्फोट टळला आणि मोठी जीवितहानी वाचली. मात्र या घटनेत संतोष गोरे यांचा मुलगा किरकोळ भाजला आहे. संतोष गोरे हे पानटपरी चालवून तर त्यांची पत्नी सौ सपना गोरे या शिलाई काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होत्या. मात्र या आगीत त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली शिलाई मशीन आणि ग्राहकांच्या साड्याही जळून गेल्यावे आज त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हक्काचे घरकुलातील संसार आणि रोजगाराचे साधन एकाच वेळी हिरावले गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी भानुदास मस्के, कोतवाल मोहन फुरंगे यांनी करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच बाळापूर पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली असून पोलिसांनी सुद्धा या घटनेचा पंचनामा केला असून पुढील अधिक तपास सुरू आहे. तरी शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाच्या संसारासाठी तातडीने विशेष आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे. महान कार्य न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर.